तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम खूप स्पेशल असणार आहे, कारण की या ब्लॉगसाठी खूप खर्चसुद्धा केलेला आहे आणि खूप दिवस वाटसुद्धा बघितली होती. सुखाचा प्रवास होते. काय मिथून कसं वाटतं आजची ट्रिप? मला बरे वाटले, जरा चांगला वाटला, कारण की आपले दोस्त अभिषेक ठाणगे हवे कमबॅक केलेला आहे. दिल्लीवरनं परमिशन आणलेलं आहे डायरेक्ट कमबॅक. सुप्रीम कोर्टामध्ये रमेश, काय वाटतं तुला आजच्या ट्रिप बद्दल? किंग इज बॅक. किंग इज बॅक. गौरव ठाणगे यायचं आहे असं. चला गौऱ्या, मनोज तुला काय वाटतं? अतिशय सुंदर अशी ट्रिप आमची तर आज होणार आहे. आता आम्ही चाललेलो आहे गोवा. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही बरेच दिवसातून आम्ही त्या गोष्टीचा एक उत्सुकता आमच्या मनात होती का आम्ही कधी जाऊ फिरायला. आम्हाला झोप लागत नाही 2-3 दिवस. आज तो दिवस आलेला आहे. आमची खरेदीवरती खरेदी झालेली आहे आणि आम्ही खूप मजा करणार तिकडे. गौरवची कट टाको. गौरवची कशी कट गौरव आले. गौरव कोणत्या सलून मध्ये गेलेला? वी कट म्हणून ती वी कट मारलेली आहे. विराट कोहली. काला कलर काला कलर सटई घेतो जरा. सटईचा आमचा प्लॅन कॅन्सल झालेला ना, आता बसण्यासाठी आता जेवण करायचं आम्हाला, त्यामुळे सटई टाकसल टाक. किती फायनल? 300. क्या यार 250 बोला ना. 250 ना. काचामुळे प्रॉब्लेम येतो ना. वैताग घेऊ नका ना तुम्ही मित्रांनो. फ्रेश राहा ना. काय रे बाबा, फ्रेश आहे तो एकदम. ओके ओके. आम्ही वैताग अप टू डेट राहा. आपला गौरव पाटील आम्हीला गाडी अभिला घंटाला आला. आत्ता वाजलेले आहे ठीक 10 वाजता. आमचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे आणि आत्ता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे एका सुस्वच्छ अशा हॉटेलमध्ये. आता इथे मोठी कॉम्पिटिशन असणार, कोण काय खाणार कोण काय खाणार. खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आता यावेळी. आलेला आहे हे आपला फेवरेट डिश. कुठे? इंडियन बर्गर. दोघं पण बरोबर राहिल्या. बघा हे उचला फक्त, बाकी एक प्लेट आणा वडापाव. एक प्लेट एकदम दबाके नाश्ता करून आता मंडळी निघालेली आहे आमची. भावेश मागे यांनी. भावेश तुम्ही काय काय खाल्ला? मी मसाला डोसा खाल्ला एक, आणि 2 वडापाव, आणि एक काय होतं शिरा आपला. कोणता शिरा होता? पायनॅपल शिरा. भावेश मागे यांनी फिट काम केलेलं आहे. अभिषेक तू काय काय खाल्ला? पुरी भाजी बस. पायनॅपल शिरा. मनोज ठाणगे काय? मनोज ठाणगे यांचा गॉगल बघा कसा आहे. आम्ही सर्व आयटम टेस्ट करून बघितले. खूपच सुंदर असं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय आहे? कामत गोविंद व्हेज जैन फूड. नक्की विजिट करा तुम्ही. अरे एक वही काय आला मिथून टांगे? एक वही पाहिजे आम्हाला. वही तिथे भेटेल ना. विज्ञान जाय नाही ना. हे जा रे जा. अरे आता आपण अपडेट झालो ना. कुठं तुम्ही हे करत बसला हिशोब? नाही ना, आम्हाला कॉल पण लिहायला लागतात. कोणाला किती कॉल आले. आता आम्हाला 4 कॉल झालेले आहेत. फॅन आहे ना. तर मंडळी फायनली आपण आता हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहे.
वाजलेले आहेत 1:20. तर आत्ता इथून दर्शन घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला निघायचं आहे, कारण की वेळ खूप कमी असल्यामुळे थोडं लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो आहे. मंदिराच्या पाचच्या भागामध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा घालण्यासाठी आलेलो आहे आम्ही, आणि इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. भावेश मागे तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. मजा येते ना? थोड्या जरा फासण्या फासफूस झालेल्या आहेत तुमच्या, अशा दिसून येतोय. हो ना, माझ्या हा कंबर जाम झालेली. या वयातच कंबर जाम झाली तुमची. काय करशील? काढतो इथून तुला. काय नाही रे, हक्कल केली ना वाटतं गेली नाही रे. वाटतं म्हणा. काय थोडंफार चालायला तर पाहिजे यार. खाले बघ आता आवरा केलाय तर बाबा जावंच लागल. परत नाही खाली जाऊ. यस यस यस. बहुत नॅचरल. निसर्गरम्य असं वातावरण. इथं शतक कपडा टी शर्ट काढावं लागेल 100%. भावेश मागे पूर्ण घामाघूम झालेले आहेत चढता उतरताना. भावेश मागे यांच्या काय झालेलं? भावेश मागे फासण्या फासफूस करता धडधड करता. सर
मंडळी आता आपला हरिहरेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आपला प्रवास असणार आहे गणपतीपुळे, ते पण आपल्या फेरीमार्गे प्रवास असणार आहे. आता मध्ये कुठेतरी एक ब्रेक घ्यायला लागला आपल्याला जेवणासाठी, तेव्हा आपण नक्कीच. चला तर मंडळी, जेवणासाठी एकदम चांगली अशी जागा निवडलेली आहे. आमची मंडळी पूर्ण रेडी झालेली आहे. आता चिकन वगैरे आणायचं आहे आणि भाकरी तर आम्ही पार्सल आणलेलं आहे. फटाफट चिकन बनवून फटाफट. माचीस भेटत नाही मला. माचीस काय वाटतंय तुम्हाला? दगडीला दगड लावतो. गिष्टी काकड्या कुठे लावले? काकडी वगैरे सर्व आपलं मटेरियल गाडीमध्ये. आपण नॅचरल फायनली माचीस भावेशनी शोधून आणलेली आहे. भावेश, काय वाटतं तुला, माचीस नवीन घेतली की कोणाच्या घरातून आणली? तिथे हॉटेल होतं तिथून घेतलं मी. ओके, चला आमचं हे सामान आता निघतंय. सगळं जेवणाचं सामान बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण फटाफट आता आम्ही रेडी करतो जेवण. किती घेऊ? ना बस बस दोघांना ना किती आहे? जाम घेतला. अरे एक चमचा पण नाही. नाही बस बरोबर. कागद देख इथं नाही आहे ना, हवा आहे ना जरा गाडी. चला तर मंडळी, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आता आमची काही मंडळी वाटतं झोपणार आहे असं वाटतं. आता आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला फेरीच्या मार्गाने जायचं आहे. मस्त मैदान. वरती बिरती आली तर पण वर्षाचा एवढा फिरणार कधी आता आपल्याला वस्ती करायला लागेल डायरेक्ट मध्ये मध्ये कुठं वस्तीला मग मधीनच मग जो आपण तो आहे ना तो पट्टा आपला, तो आपण इथं आलतो ना थोडापूर कुठे वस्ती घालवला, मग कोल्हापूर पर्यंत वस्ती करायला लागेल. भाऊ, कारचे किती रुपये? गाडी एर्टिगा आहे ना? हा, एर्टिगा. गाडीला 200 रुपये आणि पर पर्सन 20 रुपये. ओके. चालवणारा नशीब खूप चांगले होते की शेवटच्या 2च गाड्या राहिल्या होत्या आणि आम्ही जस्ट पोचलो. फक्त 1 मिनिटाचा फरक, नाही तर आम्हाला कमीत कमीत 1 ते 1.5 तास थांबायला लागला असतं. नसीब नाही. आणि हे लोकांना गाडी काढायला लावली वाटतं. गाडी एक्स्ट्रा झालेली आहे. बसेल ना? मंडळी, चला आपण फक्त 7 मिनिटात त्या साईडने या साईडने पोहोचलेलो आहे. फक्त 60 मिनिटाचा प्रवास असतो. मित्रांनो, तुम्हाला या फेरीचा प्रवास गोरीबोट मध्ये आलो आपण. म्हणून सांगितलं, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास? आम्हाला
अतिशय चांगला वाटला, कारण की आम्ही 100 किलोमीटरचा प्रवास आम्ही 5 मिनिटात दूर केलेला आहे, कारण की आम्ही बोटीत गाडी टाकली. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आता आम्ही आता गणपतीपुरीला मोठा स्कॅम झालेला आमच्यासोबत. मला लेप मारायचा होता, आम्ही राईड मारला. मिनिमम आम्ही 2 ते 3 किलोमीटर वर चढलेलो. आता परत युटर्न मारून चाललेलो. काय कशा म्हणतात स्प्लिट झाल्या गाडीच्या वर चढून लगेच बनी आहे ना एवढा मोठा वजन. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. म्हणून सांगे काय घेतले स्पेशली भुईमुगाचा लाडू. हे गौरवने नाव ठेवले भुईमुगाचे लाडू. हा गौरव कसले लाडू आहेत ते? लाडू तिलांचं कसलं फुलांचं नाही काय ते कसलं राजगिराचा लाडू आहे. हा रे कोणता लाडू आहे? कोणचा आहे? लड्डू. लड्डू मुत्याना. लड्डू मुत्या ना लड्डू मुत्या. मंडळी आमची झोपली. 1 विकेट पडले, दुसरा विकेट पण पडले, तिसरा विकेट तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलं आहे गणपतीपुळे येथे आणि खूप प्रवास केला. त्यानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहे 9च्या सुमारास पोहोचलेलो आहे. चला चला पटापट बॅगी वगैरे उतरा. चला चला तर मंडळी जेवण वगैरे झालेले आहे. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. सर्व मंडळी आमचं जेवण वगैरे झालं एकदम ओके मध्ये आहेत. चला ओके 50 ओके ओके. चला आपल्या चॅनल बद्दल भावेश जरा बोलून टाक मंडळी. चॅनल बद्दल चॅनल खूप छान आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय. चला मंडळी बाय, गुड नाईट. लवकरच भेटू उद्या एक नवीन ब्लॉग मध्ये.